खासदार नागेश पाटील आष्टीकर हे मातोश्रीवरती पोहोचलेत। मातोश्रीवरती आज मराठवाडा विभागाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले। नागेश आष्टीकर पाटील यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली होती, त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं ऑपरेशन टायगर संदर्भात। मात्र आता मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंनी जी बैठक बोलावली आहे, नांदेड, परभणी, हिंगोलीचे पदाधिकारी त्यासाठी मातोश्रीवरती आले आहेत, त्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर सुद्धा आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, इतरही लोकप्रतिनिधी आलेले असतील, मात्र नागेश पाटील आष्टीकर आलेत, त्या संदर्भात काय माहिती? बघा, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आयोगानं घोषित केल्या आहेत आणि मराठवाडा विभागात 4 जागा आहेत। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून इथे विधान परिषदेवर आमदार निवडून जाणार आहेत आणि मराठवाड्यातील या जागांसंदर्भात नेमकं काय करायचं याची रणनीती ठरवण्यासंदर्भात मातोश्रीत शिवसेनेच्या मराठवाड्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। उद्धव ठाकरे जे पक्षाचे प्रमुख आहेत, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडते आहे। या बैठकीला परभणी, हिंगोली, नांदेड, मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर या भागातील पदाधिकारी उपस्थित आहेत आणि स्थानिक खासदार नागेश आष्टीकर पाटील हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहिले आहेत। पण अपेक्षेप्रमाणे परभणीचे खासदार संजय बंडू जाधव हे मात्र या बैठकीला उपस्थित नाहीत। नागेश आष्टीकर पाटील हे शिंदे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची आणि ऑपरेशन टायगरचा भाग असल्याची मध्यंतरी राजकीय वर्तुळात चर्चा होती। एकनाथ शिंदे यांची अलीकडेच नागेश आष्टीकर पाटील यांनी भेट घेतली होती, पण आता नागेश आष्टीकर पाटील हे उद्धव ठाकरे यांनाही या बैठकीच्या निमित्तानं भेटायला आले आहेत। मराठवाड्यातील 4 जागांपैकी काही प्रमुख जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लढवाव्यात अशी पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी आहे। स्थानिक नेमकं जागांचं समीकरण काय बनतं या संदर्भात उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील। बिलकुल दिनेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।